विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात। अपेक्षेनुसार पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक केला गदारोळ। शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडून 20,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांची तरतूद केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा। सरसकट निकषरहित कर्जमाफीचा तसंच पुनर्गठन झालेल्या कर्जाबाबत सरकारनं निर्णय घ्यावा, धनंजय मुंडे यांची विधान परिषदेत मागणी। लोकसभेत अशोभनीय कृत्य करून अध्यक्षांचा अनादर केल्याप्रकरणी काँग्रेसच्या 6 सदस्यांचं 5 दिवसांसाठी निलंबन। वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेसंदर्भातल्या विसंगती दूर करण्यासाठी सरकार लक्ष घालेल, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची राज्यसभेत माहिती। मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं राष्ट्राला उद्देशून निरोपाचं भाषण दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आज संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित होणार। देशाचे 14वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांचा उद्या शपथविधी। संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात सरन्यायाधीश जे.एस. खेर देतील पद आणि गोपनीयतेची शपथ। भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रातले अग्रणी तसंच इस्रोचे माजी अध्यक्ष यू.आर. राव यांचं बंगळुरू इथे निधन। आणि पी कश्यपचा पराभव करत एच.एस. प्रणयनं जिंकली अमेरिकन खुली ग्रांड प्री बॅडमिंटन स्पर्धा। नमस्कार, 7च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। शेतकरी कर्जमाफी आणि राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था तसंच शिक्षण क्षेत्रातल्या विविध समस्या ऐरणीवर असतानाच राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली। विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहाच्या कामकाजाला वंदे मातरमनं सुरुवात झाली। अपेक्षेनुसार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक होत विधानसभेत कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करून घोषणाबाजी करत सभात्याग केला। मात्र याच अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून 20,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर विरोधक सभागृहात परत आले। कर्जमाफी या विषयावर सरकारची चर्चेची तयारी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी आहे। ही कर्जमाफी जी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आज जर आपण पुरवणी मागण्या बघितल्या तर त्या पुरवणी मागण्यांमध्ये देखील अध्यक्ष महोदय 20,000 कोटी रुपयाची तरतूद या कर्जमाफी करता या ठिकाणी करण्यात आली आहे। आपण ज्यावेळी नेमून द्याल त्यावेळी अध्यक्ष महोदय या कर्जमाफीच्या संदर्भात चर्चाही केली जाईल आणि विरोधी पक्षाच्या सगळ्या शंकांचं समाधान देखील अध्यक्ष महोदय निश्चितपणे या ठिकाणी केलं जाईल। याआधी सभागृहाचं कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करत याबाबत मोठा गोंधळ असल्याचं सांगून सरकारनं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली। अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विषयपत्रिकेवर हा विषय नसल्याचं सांगून यावर चर्चा नाकारली। त्यामुळे विरोधी सदस्यांनी अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी केली। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही चर्चेची मागणी केली, मात्र ती अमान्य झाल्यानं विरोधी सदस्यांनी सभात्याग केला। अध्यक्षांनी विषयपत्रिकेवरचं कामकाज पूर्ण केलं। यात सरकारच्या वतीनं 33,533 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहासमोर मांडण्यात आल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमे यांनी कळवलं। अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तालिका अध्यक्षांची नावं जाहीर केली। त्यात भाजपाच्या योगेश सागर, सुधाकर देशमुख, शिवसेनेचे सुभाष साबणे, काँग्रेसच्या निर्मला गावित आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पांडुरंग बरोरा यांचा समावेश आहे। सभागृहाचे दिवंगत सदस्य शिवाजीराव गिरधर पाटील, निशिकांत जोशी आणि भिलारे गुरुजी यांना आदरांजली वाहून सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित केल्याचं अध्यक्षांनी जाहीर केलं। विधान परिषदेत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरसकट कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केला। या गोंधळातच 33,533 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आणि अन्य अध्यादेश मांडण्यात आले। या संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरसकट निकषरहित कर्जमाफीचा तसंच पुनर्गठन झालेल्या कर्जाबाबत सरकारनं निर्णय घ्यावा अशी मागणी केली।
काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनीही मुंडे यांच्या मागणीला समर्थन देत सरकारची आर्थिक स्थिती चांगली नसताना कर्जमाफीसाठी निधी कसा उभारणार याबद्दल सरकारनं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी सरकारनं दिशाभूल न करता कर्जमाफीबाबत स्पष्ट भूमिका मांडावी असं सांगितलं। सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सरकारची बाजू मांडताना देशातली ही सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचं सांगत यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये 20,000 कोटी रुपयांची तरतूद केल्याचं त्यांनी सांगितलं। पुरवणी मागण्यांमध्ये कर्जमाफी योजनेसाठी 20,000 कोटी तर जीएसटीसाठी 7,356 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। सरकार कर्जमाफीबद्दल चर्चेला तयार असून व्यावहारिक आणि सकारात्मक सूचनांचं स्वागत केलं जाईल अशी ग्वाही सभागृहाला दिली। मात्र विरोधकांनी हौद्यात येऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे। माजी मंत्री शिवाजीराव पाटील तसंच स्वातंत्र्य सैनिक भिकुदाजी भिलारे गुरुजी आणि बाबूराव धारवाडे या माजी विधान परिषद सदस्यांच्या निधनाबद्दल विधान परिषदेत आज शोकप्रस्ताव मंजूर करण्यात आला। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार कटिबद्ध असून यासंदर्भात पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर करण्यात आल्याचं वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानभवन परिसरात सांगितलं। शेतकरी कर्जमुक्तीच्या दिशेने हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं ते म्हणाले। नेहमी सरकार तरतूद करत असताना ज्याप्रमाणे पैसे खर्च होतात त्याप्रमाणे अधिकची तरतूद प्रत्येक पुरवण्या मागण्यांमध्ये करत असतं। त्याप्रमाणे ज्याप्रमाणे पैसे खर्च होतील त्याप्रमाणे अतिरिक्त रकमेची तरतूद शासन करणार आहे। शासनाने जी कमिटमेंट दिलेली आहे, मुख्यमंत्री महोदयांनी जी कमिटमेंट दिलेली आहे त्याप्रमाणे संपूर्ण कर्जमाफी निश्चितपणे होणार आहे। कर्जमाफीसाठी अर्ज भरून घेणं शेतकऱ्यांचा अवमान असून ही नवीन अट सरकारनं तातडीने रद्द करावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केली। कारण तुम्ही 34,000 कोटी आणि 39 लाख शेतकऱ्यांची यादी यापूर्वी जाहीर केलेली आहे आणि ती यादी जाहीर मग करताना तुमच्याकडे यादी होते कोणत्या शेतकऱ्याच्याकडे किती थकबाकी याची माहिती आहे। मग हे अर्ज भरून घेणं म्हणजे एक वेळ काढूपणा आहे किंवा त्या अर्जामध्ये जाचकाठी आणखीन घालत शेतकऱ्याला कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। आणि म्हणून या 89 लाख शेतकऱ्यांचे 90 लाख शेतकऱ्यांचे आपण अर्ज भरून घ्यायला निघालेला आहात। मला वाटतं सुद्धा ही शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करण्याचा प्रकार आहे। शेतकऱ्यांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही म्हणून सभागृहात कर्जमाफीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केल्याचं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या संदर्भात बोलताना सांगितलं। यामुळे आम्हाला या कर्जमाफीच्या केलेल्या घोषणेच्या संदर्भात चर्चा करायची आहे। लोकसभेत कागद फाडून अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने ते भिरकवण्यासारखं अशोभनीय कृत्य करून लोकसभा अध्यक्षपदाचा अनादर केल्याप्रकरणी काँग्रेसच्या 6 सदस्यांचं आज 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं। या खासदारांनी हौद्यात धाव घेत हे कृत्य केल्याचं सांगून अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी या खासदारांचं निलंबन केलं। या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केल्यानं सदनाचं कामकाज अखेर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं। बँकिंग नियमन अध्यादेशाची जागा घेणारं विधेयक आज वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत मांडलं। ओएनजीसी या सरकारी मालकीच्या कंपनीचे 51.11% भाग प्राप्त झाल्यानंतर हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन भारतातली 3ऱ्या क्रमांकाची तेलशुद्धीकरण कंपनी बनेल असं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत निवेदन करताना सांगितलं। चीनसोबत असलेल्या व्यापारातली तूट ही चिंतेची गोष्ट असल्याचं वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सांगितलं। चीनी बाजारपेठेत भारतीय वस्तू आणि सेवांना अधिक प्रवेश मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्या म्हणाल्या। वैद्यकीय प्रवेशासाठी असलेल्या नीट या परीक्षेसंदर्भातल्या विसंगती दूर करण्याकडे सरकार लक्ष घालेल असं आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी राज्यसभेत दिलं।
मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज संध्याकाळी 7:30 वाजता राष्ट्राला उद्देशून निरोपाचं भाषण करणार आहेत। या भाषणाचं थेट प्रसारण दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रथम इंग्रजीतून नंतर हिंदीतून प्रक्षेपित करण्यात येणार आहे। त्यानंतर मुखर्जी यांच्या भाषणाचा मराठी अनुवाद सह्याद्री वाहिनीवरून प्रक्षेपित करण्यात येणार आहे। राष्ट्रपतींची निवडक भाषणं या ग्रंथमालेतल्या 4थ्या खंडाचं प्रकाशन आज राष्ट्रपती भवनात करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ग्रंथाचं प्रकाशन करून पहिली प्रत मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दिली। या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद व्यासपीठावर उपस्थित होते। देशाचे 14वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांचा शपथविधी उद्या होणार आहे। संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात होणाऱ्या विशेष समारंभात सरन्यायाधीश JS खैर कोविंद यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील। ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, सहकार महर्षी तसंच राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव गिरधर पाटील यांच्या पार्थिवावर आज धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यात दहिवड इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी त्यांच्या दोन्ही कन्या, चित्रपट अभिनेते आणि जावई खासदार राज बब्बर, माजी मंत्री विजय नवल पाटील, अरुण गुजराथी, माजी खासदार माणिकराव गावित, माजी आमदार गुलाबराव पाटील, ना.धो. महानोर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पाटील यांना अखेरचा निरोप दिला। पाटील यांचं शनिवारी वयाच्या 92व्या वर्षी मुंबईत निधन झालं होतं। भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रातील अग्रणी, विख्यात अंतरिक्ष शास्त्रज्ञ आणि इस्रोचे माजी अध्यक्ष उडुपी रामचंद्र अर्थात UR राव यांचं आज पहाटे बंगळुरू इथे निधन झालं। ते 85 वर्षांचे होते। 1984 ते 1994 अशी 10 वर्ष राव यांनी इस्रोचं अध्यक्षपद भूषवलं। ASLV आणि PSLV रॉकेटच्या विकासात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता। भारतातील अंतराळ तंत्रज्ञान विकासात राव यांचं अमूल्य योगदान होतं। अंतराळ तंत्रज्ञानाचा दूरसंवाद क्षेत्रात तसंच नैसर्गिक स्रोतांच्या शोधासाठी होणारा वापर याचं श्रेयही राव यांना जातं। भारतीय अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातील राव यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं। राव यांनी प्रसार भारतीचं अध्यक्षपदही भूषवलं होतं। UR राव अखेरपर्यंत अंतराळ संशोधन क्षेत्रात कार्यरत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी UR राव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे। भारताच्या HS प्रणॉयनं अमेरिकन खुली ग्रां प्री बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे। अंतिम सामन्यात प्रणॉयनं भारताच्याच P कश्यपचा 21-15, 20-22 आणि 21-12 असा पराभव केला। पुरुष दुहेरीत मात्र मनु अत्री आणि B सुमित रेड्डी यांना उपांत्य फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं। नाशिकमध्ये पावसाचा जोर ओसरला असून गंगापूर धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे। आज दिवसभरात केवळ 5000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला। जिल्ह्यात बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाला असला तरी मालेगाव, चांदवड, नांदगाव, देवळा आणि येवला तालुक्यात मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यानं बहुतांश जलसाठे भरले आहेत। भंडारदरा धरणही पूर्ण भरलं असून 2221 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अमरावती जिल्ह्यात सर्वत्र पाऊस होत आहे तर परभणी शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे। येत्या 36 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। याच काळात उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान 31, किमान 27, नागपूर 32-24, पुणे 28-22, औरंगाबाद 28-21, नाशिक 27-22, कोल्हापूर 27-22, रत्नागिरी 30-26, सोलापूर 31-21 आणि अमरावती 27 आणि 23। ठळक बातम्या पुन्हा एकदा। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात। अपेक्षेनुसार पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक होत केला गदारोळ। शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडून 20,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांची तरतूद केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा।
सरसकट निकषरहित कर्जमाफीचा तसंच पुनर्गठन झालेल्या कर्जाबाबत सरकारनं निर्णय घ्यावा, धनंजय मुंडे यांची विधान परिषदेत मागणी. लोकसभेत अशोभनीय कृत्य करून अध्यक्षांचा अनादर केल्याप्रकरणी काँग्रेसच्या 6 सदस्यांचं 5 दिवसांसाठी निलंबन. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेसंदर्भातल्या विसंगती दूर करण्यासाठी सरकार लक्ष घालेल, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची राज्यसभेत माहिती. मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं राष्ट्राला उद्देशून निरोपाचं भाषण दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आज संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित होणार. देशाचे 14वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांचा उद्या शपथविधी. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात सरन्यायाधीश JS खेर देतील पद आणि गोपनीयतेची शपथ. भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रातले अग्रणी तसंच इस्रोचे माजी अध्यक्ष UR राव यांचं बंगळुरू इथे निधन. आणि पी कश्यपचा पराभव करत HS प्रणॉयनं जिंकली अमेरिकन खुली ग्रांड प्री बॅडमिंटन स्पर्धा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. या अधिवेशनात एकूण 21 विधेयकांवर चर्चा अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे बहुचर्चित शेतकरी कर्जमाफी, प्रस्तावित समृद्धी महामार्ग, राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था, शिक्षण क्षेत्रातला सावळा गोंधळ आदी मुद्द्यांवर विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत. सरकार सर्व विषयांवर चर्चेला तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी कालच स्पष्ट केलं आहे. विरोधकांकडून सरकारची केली जाणारी कोंडी तसंच विविध लोकहिताची विधेयकं आणि प्रस्ताव मंजूर करण्याची सरकारकडून करण्यात आलेली तयारी या अनुषंगानं एकूण विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन कामकाजाविषयी जाणून घेण्यासाठी संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.